तर केंद्रीय अर्थसंकल्प काही वेळामध्ये संसदेमध्ये सादर होणार आहे आणि थेट दृश्य आपण ही दिल्लीमधून पाहतो आहोत। ताफा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा चाललेला आहे। काही वेळापूर्वी राष्ट्रपती भवनामध्ये येऊन निर्मला सीतारमण यांनी द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतींकडे बजेट सादर केलं आणि या बजेटला मंजुरी आता मिळालेली आहे राष्ट्रपतींची। पुढे निर्मला सीतारमण यांचा हा ताफा चाललेला आहे तो संसदेकडे। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाची एक बैठक होईल, यामध्ये बजेटला मंजुरी मिळून त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प हा संसदेमध्ये सादर केला जाईल आणि त्याचीच थेट दृश्य आपण दिल्लीमधून पाहतोय। संपूर्ण देशाचं लक्ष आजच्या या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या घडामोडीकडे लागलेलं आहे। तर संसद भवनमध्ये आता केंद्रीय अर्थसंकल्पाच्या प्रति सुद्धा पोहोचलेल्या आहेत। काही वेळामध्ये हा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वांसमोर मांडला जाईल। हे एक प्रकारे अपेक्षांचं बजेट आहे। सर्व निवडणुका झालेल्या आहेत आणि भरघोस मतदान भाजपला आणि मित्रपक्षांना झालेलं असल्यामुळे अर्थातच सर्वसामान्यांच्या अपेक्षा या मोठ्या वाढलेल्या आहेत। त्यामुळे आजच्या या अर्थसंकल्पामध्ये या सर्व अपेक्षांची पूर्तता होतीये का हे आपल्याला सर्वांनाच पाहायचं आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये काही वेगळ्या घोषणा, काही निधींची तरतूद नेमकी कशा पद्धतीने होते हे सुद्धा बघावं लागणार आहे। शेतकरी बांधवांचं, नोकरदारांचं, महिलांचं सर्वांचंच लक्ष आजच्या या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे आहे। ही तीन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। सध्या दिल्लीमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा हा ताफा संसद भवन परिसरामध्ये पोहोचलेला आहे आणि अर्थमंत्र्यांनी आत्ताच मंजुरी घेतली आहे राष्ट्रपतींची। पुढे दिल्लीमधून ही महत्त्वाची दृश्य आपण सध्या पाहतोय। तर झी 24 तासवर केंद्रीय अर्थसंकल्प सोप्या भाषेमध्ये आपण पाहतोय।